देवाला सेठ सावरिया की जय. राधे कृष्ण 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 राधे राधे. ह्या व्हिडिओमध्ये बघा जे दाखवलं आहे मग तुम्हाला कळणार नाही. हे चंदन आहे ना, चंदन उगवून आईच्या नेत्राच्या आजूबाजूला कपाळापाठी लावलेलं आहे. कारण आपल्याला जी उष्णता होते तशी भगवंताला पण उष्णता जाणवत असते ना. मग त्याच्यासाठी त्यांना चंदन हे अतिप्रिय आहे. हा चंदनाचा लेप करून आईंच्या डोळ्याच्या अवतीवर आपण बोलतो ना, आपले डोळे आग मारतात, आपलं कपाळ असतात, म्हणून आईंच्या ना डोक्यावरती बघा नेत्रांना गार वाटत अशी. नाही जय माता राधे राधे. बघा ह्या स्त्रीला ही राधा आहे, श्री राधा बघा. राधे 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 राधे. आणि साई बाबा आणि कृष्ण भगवान आहे. साई श्याम साई राम, साई श्याम साई राम. बघा हरे हरे कृष्णा हरे हरे. आज आईंना ना आंब्याचं हे प्रसाद हे केलेलं आहे, म्हणजे सर्वांना नैवेद्य म्हणून आंब्याचं. ही राधाराणी हे कृष्ण भगवान आहे. श्यामा प्यारी कुंज बिहारी जय जय हरिदास. हा श्री हरी आहे आणि राधाराणी आहे, ते गणेश आहे. म्हणजे प्रत्येकानं असं वाटत असेल की काय आईने आईच्या नेत्रांना काय लावलं आहे, पण ते चंदन आहे. ते चंदनामुळे आईनं शांतता शीतलता. बघा आईंचे नेत्र किती छान हे वाटतात आहे. उन्हाळ्यामध्ये भगवंत बी तेव्हा दासासाठी येव जाव करत असतो ना, आपण क्षणोक्षणी भगवंताला आवाज देत असतो.